हॅलो मित्रांनो, तर आपणास एम-ए-पी-एस फॉर्म भरण्यासाठी साईट चालू झालेली आहे. तर आपणा सर्वांना मी ज्या प्रकारे सांगतो त्या प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि फॉर्मसुद्धा फिलअप करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांनी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. इथं ते सांगतील एक्सटर्नल वेबसाईटवरती जायचं. त्यानंतर वेबसाईटवरती जायचं, गो टू वेबसाईट करायचं त्याला. जशी आता नवीन वेब पेज तुमच्यासमोर असं ओपन होईल. ज्यांचा रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांनी इथं त्यांचा अप्रेंटिस नंबर वगैरे टाकायचा. बाकी डिटेल फुल ऑटोमॅटिक फिल होते. त्यानंतर ट्रेड नेम पण ऑटोमॅटिक फिल होतं. तुम्हाला जे स्टायपंड भेटलेलं ते इथं टाकायचं मेन्शन ठिकाणी. त्यानंतर तुमची ईमेल आय डी पण इथं ऑटोमॅटिक येईल. तिचं ईमेल आय डीचं गेट व्हेरिफिकेशन ईमेल आय डी करायचं. नंतर तो OTP टाकून व्हेरीफाय करायचं आणि इथं मोबाईल नंबरवरती तुमचा मोबाईल नंबर येईल. त्या मोबाईल नंबरचं तुमचा जो अप्रेंटिस पोर्टलला टाकलेला तो मोबाईल नंबर येईल. त्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड टाकायचा तो पासवर्ड टाकायचा आणि इथं आय क्लिअरिफाय दॅट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इज ट्रू याला राईट क्लिक म्हणजे याला ओके करायचं. त्यानंतर कॅप्चर कोड टाकून रजिस्ट्रेशन करायचं. आता या ठिकाणी माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे मी इथं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्यांचं झालेलं आहे त्यांनी इथं गो टू लॉग इनला करायचं क्लिक. त्यानंतर पुन्हा एक वेब पेज ओपन होईल. तुमच्यासमोर असं वेब पेज ओपन झालं की तुम्हाला इथं तुमचा जो लॉग इन आय डी आहे अप्रेंटिस पोर्टलचा तो लॉग इन आय डी तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता माझा लॉग इन आय डी आहे आणि पासवर्ड वगैरे तो तुम्हाला एकदम व्यवस्थित फिल करायचा आहे आणि कॅप्चर कोड पण व्यवस्थित टाकायचा आहे एकदम न चुकता. जसं तुम्ही कॅप्चर कोड वगैरे टाकून लॉग इन कराल तर लॉग इन होईल. तुमच्यासमोर असं वेब पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही काय करायचं, आता इथं जे हे डॉट 3 लाईन दिलेलं आहेत यावरती क्लिक करून क्लेम मॉड्यूल करायचं. क्लेम मॉड्यूल केल्यानंतर ते पेज नवीन वेब पेज ओपन होईल. तर हे बघा मित्रांनो, तुमचं असं वेब पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर वगैरे सिलेक्ट करायचं आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची. आता ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्रेंटिस केली आहे त्या ती कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचं आता स्टायपंड इथं ऑटोमॅटिक बरोबर फिल केलेलं आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट जोडायचे त्याला. त्यासाठी लागेल बँक स्टेटमेंट. त्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट लागेल, तुमचं डेमोसाईल लागेल. ते असे तुम्हाला तिथून जोडावं लागेल प्रोफाईलवरतून. व्यवस्थित नावाने सेव्ह करायचे आणि बरोबर अटॅच करायचे. बरोबर व्यवस्थित जिथं दिलेलं आहे तिथं तेच डॉक्युमेंट जोडायचं. हे बघा, आता मी माझे डॉक्युमेंट जोडलेत पूर्ण बरोबर. सर्टिफिकेट, डेमोसाईल आणि बँक स्टेटमेंट. त्यानंतर तुम्हाला इथं लास्टला अगोदर पूर्ण चेक करून घ्यायचं फॉर्म वगैरे सर्व बरोबर फिल केलं आहे का. त्यानंतर डॉक्युमेंट पण बरोबर जोडलेले आहेत का. आणि लास्टला तुम्हाला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट होईल. हे बघा, तुम्हाला सक्सेसफुली रजिस्टर झाला असं इथं पॉपअप मेसेज येईल. त्यानंतर ते तुम्ही ओके केलं की ते तुम्हाला इथं तुमच्या लॉग इनमध्ये दिसून जाईल. आता हे बघा, इथं क्लेम रेज असं ऑप्शन दिसतं आहे, म्हणजे तुमच्या इस्टॅब्लिशला व्हेरीफाय करण्यासाठी केलं आहे. तर हे बघा मित्रांनो, हे तुमच्या इस्टॅब्लिशला व्हेरीफाय करण्यासाठी केलेलं आहे आणि तुम्हाला इथं सर्व डिटेल तुमचे पेमेंट किती झाले आहेत हे सर्व तुम्हाला इथं खाली दिसून जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.